वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा सद्गुरुनाथ महाराज की जय। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थाम् अधिगच्छति। नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तः मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन। युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। श्लोक क्रमांक 15 ते 17। 3 श्लोक आपण बघतो। काल आपण एक बघितलं की ध्यानाला बसायचं कसं, ध्यान साधना जी आहे ती कशी करायची आणि यात मनाचा रोल काय आहे, यात बुद्धीचा रोल काय आहे, यात देहाचा रोल काय। समम काया शिरोग्रीवम धारयन् नचलं स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रं स्वं दिशश्चान अवलोकयन्। देहाचा रोल आहे। संकल्प प्रभवान कामान मनाचा रोल आहे। एक मिनिट। हा, म्हणून त्यांना बंद करावं लागेल पहिल्यांदा। त्यांनी हे सगळं डिस्टर्ब झालंय चित्र। हा, कोण होते लक्ष? कोणीतरी प्रेझेंटिंग केलं होतं आणि विषय सुरू होता क्षणीच थांबला। समम काया शिरोग्रीवम धारयन् नचलं स्थिरः हा आपण काल पाहिलेला श्लोक आहे। शरीराचा रोल काय आहे, मनाचा रोल काय आहे, बुद्धीचा रोल काय आहे, जीवाचा रोल काय आहे। नेहमी आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रशांत आत्मा जीवाचा रोल आहे। मनसंयम्य मनबुद्धीचा रोल आहे। मन काम करत आहे आणि बुद्धी नियंत्रण करते आहे। ध्यान हा केवळ शारीरिक प्रक्रियेचा भाग नाही आहे। ध्यान हा केवळ मानसिक प्रक्रियेचा भाग नाही। ध्यान हा जीवानी ब्रह्मस्वरूप होण्याचा भाग आहे। जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोके। माऊलीला आवर्जून सांगायचंय की कशासाठी मन एकाग्र करायचं, का तुला जाऊन त्या गोष्टीशी
स्वतःला जोडून घ्यायचंय. दिशश्चान अवलोकया. इकडे तिकडे का बघायचं नाही, बाहेर का भटकायचं नाही, इंद्रिय बाहेर जाता कामा नये, वृत्ती बाहेर जाता कामा नये, वृत्ती बाहेर जाता कामा नये, इंद्रिय बाहेर जाता कामा. आणि जीवत्व सुद्धा संकल्पामध्ये हरवता कामा नये. आम्ही करतच नाही हो, असं ध्यान करायची इच्छा असते का आमची? सगळी लगबग 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 लगबग, मनाचं स्थैर्य कुठे नाहीच. मन संयम्य मत चित्त युक्त आसीत मत परा. काय भगवंताची ओवी. मन संयम्य मत चित्त युक्त आसीत मत परा. आम्ही मनाचा संयम करण्याचा विचारच करत. प्रवचनाला ऑनलाईन जॉईन व्हायचंय घर बसल्या, तरी पण आम्हाला एवढी घाई की आम्हाला 7 वाजेपर्यंत वेळच मिळत नाही. आधी गीता पठण असतं, ते ऐकायला कोणाला वेळ नाही. 7 वाजता नंतरचे श्लोकही होऊन गेले तरी चालतात, त्याच्याही नंतर आम्ही जॉईन होतो. आम्ही मनातूनच लेट कमर आहोत, प्रथम पासूनच लेट कमर आहोत. मन कसं लागणार आहे ऐकण्यामध्ये? पहिले जॉईन होऊन मनाला स्थिर करावं लागेल ना, मन संयम्य. नाही तर मग हे सगळं ऐकून फायदा काय? फायद्यासाठी ऐकतात किती, हा एक महत्वाचाच प्रश्न असतो. खैर, ज्याला जे पाहिजे त्यांनी ते घ्यावं. ज्याला चॉकलेट पेपरमिंटच घ्यायची आहे एवढ्या मोठ्या अभ्यासातून, त्यांनी तेच घ्यावे. ज्याला मनापासून आत्मरूप व्हायचं आहे, त्याला मात्र स्वतःवर संयम करणं अत्यंत गरजेचं आहे. चंचल मनाला एकाएकी स्थिर करता येत नाही, म्हणून आधीपासून त्याला त्या पठडीत टाकावं लागतं. मन संयम्य मच्चित्त. असा कोणी विचार करत नाही. अभ्यासाचा विचार खऱ्या अर्थाने मनातून केला जात नाही, आणि म्हणून मग गीतेचा अभ्यासही होत नाही. आमचा स्वभाव आहे. कोणाच्या घरी जाऊन सत्संगाला पोहोचायचं आहे, उशीर झाला, घरातल्या घरात राहून सुद्धा उशीर होतो. 10 मिनिटे आधी प्रवचनाच्या आम्हाला जॉईन होता येत नाही, कारण आम्हाला वेळ नसतो. आम्हाला मिनिटं महत्वाचे असतात. आणि मग 7 वाजल्यानंतर जॉईन होणाऱ्यांची काय होऊन जाते, गर्दी होऊन जाते. मग मनसंयम कसं होणार आहे, दिवसभरात संयम मी कसा करणार आहे, आणि ध्यान कसं साधणार आहे? माझं ध्यान होऊन बसतं. मी केव्हा ध्यान होतो? जेव्हा मी प्रशांत नसतो तेव्हा मी ध्यान होतो. प्रशांतात्मा विगत भीर. जेव्हा मी अपरिग्रही असो तेव्हा मला ध्यान साधतं. जेव्हा मी परिग्रह करतो म्हणजे संग्रह करतो, तेव्हा ध्यान साधण्याची शक्यता नसते, तेव्हा भय निर्माण. विगत भीर, मग हे भय आमचं गेलं पाहिजे. या भयापासून मला दूर होता आलं पाहिजे. आणि म्हणून आजचा श्लोक आहे, युंजन्नेव सदात्मानम योगी नियत मानसः शांती निर्वाण परमाम मत संस्थांमध्ये गच्छेत. तुम्ही बघा, आधीच्या श्लोकातही प्रशांत मनसम येणं म्हटलंय, आणि आजच्या श्लोकामध्ये शांती निर्वाण परमाम म्हटलंय. 15वा श्लोक सुरू आहे, युंजन्नेवम सदात्मानम. मनाला संयमित केलेला योगी. आता मन केव्हा संयमित होईल? आधीच भरधाव धावणारं मन आहे.
अनकंट्रोलेबल जर काही असेल तर ते मन आहे. मनावर लवकर संयम मिळवता येत नाही. गतिमानतेने चालतं. माझे नातं एअरफोर्स मध्ये पायलट आहे. आता ग्रुप कॅप्टनच्या वरची पोस्ट आहे, पण सुरुवात पायलटनी सुरू झाली होती. तर म्हणले आम्हाला जर 3 सेकंद उशीर लागला निर्णय घ्यायला, किती 3 सेकंद, तर आम्ही 28 किलोमीटर पलीकडे गेलेलो असतो. 3 सेकंद जर विमानामध्ये बंबार्डिंग करण्यासाठी उशीर लागला तर आम्ही 28 किलोमीटर दूर गेलेलो असतो. काय गती आहे हो विमानाची. मनाची गती त्याच्यापेक्षा जास्त आहे. असं गतिमान जे मन आहे, जे विमानाच्या गतीलाही हरवतं, त्याला संयमित करायचं असेल तर किती आधीपासून त्याच्यावर फास आवळावे लागतील. म्हणून 10 मिनिटं आधी जॉईन व्हावं, म्हणून 15 मिनिटं आधी जॉईन व्हावं. वेळ झाल्याच्या नंतर 10 मिनिटं जॉईन होणं काय सामान्य प्रवृत्ती आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर तडफड करणं गरजेचं आहे. विमान गाठायचं असेल तर वेळेच्या आधी पोहोचणं गरजेचं आहे. प्रथम मुमुक्षूची अत्यंत श्रद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय मन त्या दिशेने वळतच नाही. आणि त्याची मुमुक्षू म्हटल्यानंतर मोक्षेच्छा असणं अत्यंत गरज आहे. स्वरूपाची अखंड वृत्ती अप्रतिहत असावी, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही व्यत्यय येता कामा नये. या दृष्टीने तो काय असतो, खूप जागरूक असतो. ज्या व्यक्तीला जी गोष्ट करायची असते ना, तो व्यक्ती त्या गोष्टीमध्ये फार जागरूक असतो. एखाद्याच्या घरी अनुचित प्रसंग घडायची वेळ आली, समजलं असेल तुम्हाला मी काय म्हणतोय. अनुचित प्रसंग घडायची वेळ आली आणि कार्य आहे, लग्न कार्य आहे सांगू, तर ते काय म्हणतात ब्राह्मणाला, आधीच कंकण बांधून टाका. कंकण बांधलं की वृद्धी आणि सूतकाचा बाध लागत नाही, कारण तो बंधनात आलेला आहे. संकल्पाच्या बंधनात आल्यामुळे कंकण बांधल्यानंतर त्याच्यावर ती बंधनं लादत नाही. वृद्धी आणि सूतक दोनही त्याच्यावर काम करत नाही. जे कार्य आरंभलं असेल ते कार्य पूर्ण झाल्यानंतर कंकण सोडलं की तो या बंधनाला लागतो. म्हणजे किती जागरूक आहे बघा. आम्ही लग्न कार्य प्रसंगामध्ये केवढे जागरूक असतो आणि या ठिकाणी बघा आमची जागृती नाही आहे. इथे आम्हाला काही प्रतिबंध येतील असं वाटत नाही. म्हणून माझा मोक्ष अप्रतिहत व्हावा, म्हणजे कुठलाही व्यत्यय येऊ नये, या दृष्टीने साधकांनी जागरूक राहिलं पाहिजे. तेव्हा शांती निर्वाण परमाम, कायम शांती निर्माण होईल. पण दुर्दैव असं असतं की घरातली मोठी मंडळी सुद्धा जागरूक कशाला म्हणतात सांगत नाही. खूप उपास तापास करायला लावतात, खूप व्रतवैकल्य करायला लावतात, खाण्यापिण्याचे वाटेल तसे खेळ खेळल्या जातात परमार्थामध्ये. आणि त्या खेळावर कडाडून प्रहार भगवंतानी केलाय, प्रत्यक्ष भगवंतानी केलाय, श्रीकृष्णाने केलाय. तरीही आम्ही चुकीच्या रूढींच्या आहारी गेलेलो. आणि म्हणून आमच्या अंतःकरणाची उपशमा होत नाही. आमच्या अध्ययनामध्ये, आमच्या अभ्यासामध्ये सातत्य टिकत नाही. कायम स्वरूपी आमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय. चिरकाल आणि सातत्याने केलेला जो ब्रह्माभ्यास आहे तो मोक्ष स्वरूपाला घेऊन जातो, म्हणजे निरतिशय स्वरूप शांतीला घेऊन जातो. शांती पाहिजे की नाही हो.
प्रश्न विचारा मनाला. जेवढा आम्हाला पैसा प्रिय आहे, जेवढी आम्हाला सत्ता प्रिय आहे, जेवढा आम्हाला देह प्रिय आहे, तेवढाच प्रत्येक माणसाला शांती प्रिय आहे. आणि म्हणून जागेपणी शांती घेता येत नाही, म्हणून माणूस निद्राकालीन शांती घेतो. आता बस झालं, आता मला झोपू द्या म्हणतो, चिडचिड करतो. एक वेळ अशी येते की माणसाला शांतीची गरज असते आणि त्या गरजेपोटी तो झोपी जातो. पण या ठिकाणी शांती निर्वाण परमाम म्हटलाय, म्हणजे कुठल्याही अडथळ्याशिवायची शांती. झोपेमधून उठवलं तर अडथळा आला की नाही, मोठा भोंगा लावला अडथळा आला की नाही. परमार्थातली शांती ही अडथळ्याशिवायची शांती आहे. आणि म्हणून आत्मरती आणि आत्मक्रीड होऊन परमार्थिक शांती प्राप्त होते. सर्वत्र आत्मस्थिती ज्याला बघता येते याला शांती प्राप्त होते. अशी शांती प्राप्त करून घेण्याकरता परमार्थ आहे, आणि आम्ही भलत्या त्याला परमार्थ समजतो. शरीरा संबंधीची शांती. शरीर शब्दाचा अर्थ स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. कारण शरीर म्हणजे गाढ निद्रा, सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, आणि स्थूल शरीर म्हणजे आरशात दिसणारा देह. स्थूल शरीराची शांती ही आम्हाला कमवावी लागते. ती कशी कमवायची हे सुद्धा पुढच्या श्लोकात सांगितलंय. पण आता सूक्ष्म शरीराची शांती ही विचाराने होते, याला परमात्म स्वरूपाची शांती असं म्हणतात. मत संस्थांमध्ये गच्छती. भगवंत तो म्हणतो तो माझ्यापासून अभिन्न होतो, माझ्याशी एकरूप होतो. मत संस्थाम अधिगच्छती, तो माझ्याशी एकरूप होतो. याला आत्यंतिक शांती असं म्हणतात. थोडासा विचार करू म्हणजे आपल्याला समजेल की हा फरक काय आहे. आज 3 श्लोक घेतोय, 15, 16 आणि 17. आपल्या घरात जर लहान मुलं असेल, खेळतं रांगतं, नुकतंच चालायला लागलं, नुकतंच बोलायला लागलं, बोबडं बोलायला लागलं, त्याच्याबरोबर खेळत असताना आम्हाला आनंद मिळतो आणि मनाला शांती मिळते. आम्ही आनंदित असतो, आमचं मन शांत असतं. का? कारण ते बाळ जे असतं ना, ते निष्कपट असतं, ते निष्काम असतं, ते निर्लोभ असतं, आणि ते निस्वार्थ असतं. त्या लहान मुलामध्ये स्वार्थ नावाची गोष्ट नसते. अगदी छोट्यांबद्दल बोलतो आहे, नुकतेच चालायला लागले, नुकतेच बोलायला लागले आहे, त्यांच्यामध्ये स्वार्थ नसतो. तुम्ही म्हणाल खाण्याचा स्वार्थ असतो का? नाही. त्यांचं पोट भरल्यानंतर ते 2 घास सुद्धा खात नाही. आणि जेव्हा त्यांना खायला लागतं, भूक लागली असते, त्यावेळेला तुमचं आहे की आमचं आहे असा विचार न करता ते आपल्या डिशमध्ये हात टाकून खाऊन पण घेतात. हे तुझं, हे माझं, असे संकुचित विचार त्यांच्याजवळ नसतात. त्यांचं पोट भरल्यानंतर त्यांच्या डिश मधलं तुम्ही घेतलं तरी ते तुम्हाला व्यत्यय आणत नाही, ते नाही म्हणतही नाही. त्यांच्यापाशी गेल्यानंतर शांती मिळते, त्यांच्यापाशी गेल्यानंतर आनंद मिळतो. म्हणून सगळ्यांना लहान मुलं आवडतात. तसं सगळ्यांना योगी आवडतो. त्याचा स्वतःचा स्वार्थ नसतो, त्याच्या स्वतःच्या इच्छा नसतात, आणि तो लहान बालकापेक्षा सुज्ञ असतो. त्याला सगळ्यांमध्ये आपलं आत्मरूप दिसत असल्यामुळे मत संस्थांमध्ये गच्छती. त्याचा हा अर्थ आहे की समोर दिसणारा माणूस मीच आहे, उपाधीनी भिन्न आहे, पण स्वरूपाने ऐक्य आहे.
एकदा समोरचा माणूस मीच आहे असं लक्षात आलं तर आत्यंतिक शांती प्राप्त होते. याला अज्ञानजन्य संसाराची उपशमा असं म्हणतात. अज्ञानाजन्य संसार काय झालाय निवला. संसार रूपी कार्य जरी दिसत असलं तरी अज्ञान हे कारण नाहीच झाल्यामुळे कार्याचं फूल पण मिथ्यात्व तो विसरत नाही. म्हणून त्याला आत्म शांतीची प्रचिती येते. याला साक्षात प्रचिती म्हणतात. याला संशय विपर्यय राहित्य असं म्हणतात. याला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात. युंजन्येवम सदात्मान योगी नियत मानस शांती निर्वाण परमाम मग संस्थांमध्ये गच्छती. नियत मानस मनावर नियंत्रण आहे. त्याचं मनावर नियंत्रण आहे. त्याचं स्वतःवर नियंत्रण आहे असं म्हटलं जातं. नियंत्रणाला फार महत्व आहे. परमार्थामध्ये सुद्धा नियंत्रणाला महत्व आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा नियंत्रणाला महत्व आहे. प्रपंचामध्ये एक वेळ नियंत्रण जर सुटलं तर चालून जातं, पण परमार्थामध्ये सुटलेलं नियंत्रण नाही चालत. जी गोष्ट जेवढी मोलाची तेवढं त्याच्यावर नियंत्रणही मोलाचं आहे. नियंत्रण शब्दाचा अर्थ अंकुश. अंकुश ठेवल्याने काय होतं, बॅलन्स साधतो. सगळीकडे बॅलन्स पाहिजे. सगळ्या ठिकाणी बॅलन्स पाहिजे. बॅलन्स शिवाय काहीच होत नाही. थोडस बॅलन्सचं महत्व बघू. मग योगामध्ये बॅलन्स, परमार्थात बॅलन्स लागतो हे पटेल. आम्हाला असं वाटते परमार्थात काही केलं तरी चालतं. तसं नाहीये. शरीराचं तापमान बॅलन्स पाहिजे. आपण एक अंदाजे गृहीत धरू 97-98 डिग्री. जास्त थंड प्रदेश असेल तर 98.5 पर्यंत सुद्धा नॉर्मल मानल्या जातं. त्यापेक्षा जर कमी तापमान असेल शरीराचं, अंग थंड पडतंय असं म्हणतं. त्यापेक्षा अधिक तापमान असेल तर गरम अंग वाटतंय असं म्हणतं. म्हणजे शरीराचं तापमान बॅलन्स लागतं. शरीरामध्ये वाहत असलेल्या रक्तप्रवाहाचं प्रेशर बॅलन्स लागतं. 120/80 वयोमानानुसार थोडाफार फरक असतो. पण ब्लड प्रेशर सुद्धा बॅलन्स लागतं. टेम्परेचर सुद्धा बॅलन्स लागतो. त्याच्या हृदयाची गती बॅलन्स लागते. कमी चालत नाही, जास्त चालत नाही. त्याच्या फुफ्फुसाची गती जास्त चालत नाही, कमी चालत नाही. आणि मग जास्त असली तर, कमी असली तर त्याला विविध शब्द आहेत. ब्रॅडिकार्डिया, ट्रॅकिकार्डिया. गती ठराविक असली तर मान्य असते. ठराविक पेक्षा कमी होणं आणि अधिक होणं दोन्ही धोकादायक आहे. मग पारमार्थिक साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा त्याच्या वागणुकीमध्ये बॅलन्स असण्याची गरज आहे.
समतोल सांभाळण्याची गरज आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ती. न अति, खाण्यामध्ये अतिरेक असता कामा नये. नात्यश्नतस्तु योगोस्ती. आपल्या पोटाला पाहिजे त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त माणूस खातो त्यावेळेला त्याच्यात जडत्व येतं, तमोगुणाचा उत्कर्ष होतो आणि मन सुद्धा प्रसन्न न राहता सुन्न राहत. आळस नावाचा दोष निर्माण होतो आणि निद्रा येते. मनाची सावधानता नाहीशी होते. विवेक शक्तीवर तमोगुणाचं आवरण येतं आणि मग प्रवचन ऐकायच्या वेळेला झोप येते. प्रवचन चालू असतं, अप्रतिम पद्धतीने असतं आणि याला झोप आली. याचे डोळे ताठरलेले असतात. श्रवणादी साधन होत नाही आणि त्या साधन ऐकायला आलं तरी त्याच्यावर एकाग्रता साधत नाही. याला म्हणतात इंद्रिय संयमन न होणे. नात्यश्नतस्तु योग असते. म्हणून परमार्थामध्ये अधिक खाणं वर्ज्य आहे. पारण्याच्या दिवशी सुद्धा मुद्दाम सांगितले. पारण्याच्या दिवशी सुद्धा काय होतं, उपवास असतो पण मग त्या उपवासानंतर असतं पारणं आणि मग ते पारणं असं फेडतो, नाही चालत. हो, बॅलन्स सुटलेला नाही चालत. आता बॅलन्स सुटण्याचं दुसरं उदाहरण घेऊ. नात्यश्नतस्तु, फार जास्त खाणे तसंच फार कमी खाणे. खूप कमी खातो किंवा अजिबात खात नाही. यात काका वापरतात त्या वाक्यांचा पण मी वापर करणार आहे, लक्षात ठेव. डॉक्टर काका भवरोगाचे तर डॉक्टर आहेच, पण वैद्यक शास्त्राचे पण डॉक्टर आहेत आणि ते नेहमी वाक्य वापरतात. काकांचं वाक्य हृदयावर कोरून ठेवा. मनुष्य देह मिळालाय मोक्ष प्राप्तीसाठी. भगवंतानी आपल्याला मनुष्य देह कशासाठी दिलाय? मोक्ष प्राप्तीसाठी दिलाय. कोणी दिलाय? भगवंतानी दिलाय. माझ्या पाप पुण्याच्या बलाबलावर समसमानतेवर मनुष्य जन्म मिळालेला आहे. समसमानता नसती तर पशु पक्षी प्राणी वृक्ष या अश्म म्हणजे दगड ह्या योनी मिळाल्या. पाप आणि पुण्य समसमान झाल्यामुळे मनुष्याचा देह दिला आहे, मोक्षासाठी देह दिला आहे. मनुष्य देह हा मोक्षासाठी प्राप्त झाला आणि भगवंताच्या जवळचं अत्यंत दुर्मिळ साधन जर कोणतं असेल तर तो मनुष्य देह. 84 लक्ष योनी पूर्ण होता होता ऋषी मुनींना विचारलं की या योनी तुम्हाला आवडल्या आहेत का? सगळ्यांनी सांगितलं आम्हाला नाही आवडत. कारण आतमध्ये जी वृत्ती आहे तसंच समोर दिसतं. पण मनुष्याचा देह निर्माण केल्यानंतर त्या देवतांनी सांगितलं की योनी आम्हाला आवडते. काय पाहायचं आहे हे पहिले माहिती आहे. काय दिसतं यापेक्षा काय मला पाहायचं आहे मनुष्य देहामध्ये कळतं. आम्हाला मनुष्य योनी मान्य आहे. इतका दुर्लभ, इतका दुर्लभ, इतका अगम्य, इतका दुर्मिळ असा मनुष्याचा देह प्राप्त झाल्यानंतर त्या देहामध्ये त्या देहाचे हाल केलेले परमेश्वराला आवडतील का? डॉक्टर काका म्हणतात आहे. दुर्मिळ असा मनुष्याचा देह दिल्यानंतर उपवास तापास करत बसून शरीराला खंगवणं परमेश्वराला आवडेल का? विचार करा म्हणतात.
आणि गंभीर प्रश्न विचारल्यानंतर काका सांगतात, प्रत्येक देवतेचा एक वार आहे. या देवतेचा हा वार, त्या देवतेचा तो वार, सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि तेवढ्या तेवढ्या देवांचे वार 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 लावता लावता हा वारून जातो आणि मनुष्य देहाची अवहेलना करतो, किंमत करत नाही. आवर्जून काका सांग, उपवास तापास करून एनिमिक झाल्यामुळे जर रक्त घ्यायची वेळ येत असेल, मनुष्य देहाची विडंबना केली आहे. मोक्ष स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेल्या देहाची अवहेलना केली आहे, असं साधकांनी कधीही करता कामा नये. म्हणून साधकांनी अनाठाई उपवास करू नये. पंधरा दिवसातनं एकदा एकादशी येते, लक्षात ठेवा. त्या दिवशी दुप्पट खाशी पण होता कामा नये आणि उपवाशी राहणं सुद्धा होता कामा नये. या दोन गोष्टींनी काकांनी आवर्जून सांगितलंय. अंतःकरणाला तरतरी राहील अशा प्रकारचा आहार असावा. अंतःकरण कसं असलं पाहिजे? सुस्त होता कामा नये आणि भुकेने व्याकुळ होता कामा नये. बघा उपवास कसा आहे. उपशब्दाचा अर्थ शेजारी आणि वास करणे शब्दाचा अर्थ राहणे. श्री गुरूंच्या शेजारी राहणे, ब्रह्मसत्तेच्या अनुसंधानात राहणे, याला उपवास असं म्हणतात. खाणं पिणं गौण आहे. तुम्ही फळांचा रस घेत आहात की अन्य काय ग्रहण करता, हा भाग गौण आहे. प्रधान आहे, तुम्ही त्याच्या शेजारी राहत आहात का? ब्रह्मसत्तेच्या अनुलक्षून राहत आहात. म्हणून उपवासामध्ये गरजेपेक्षा जास्त सुस्ती येणारं खाऊ नये आणि भूक लागण्याची सतत आठवण येईल इतकं कमी खाऊ नये. आत्मचिंतन व्हावं एवढं बॅलन्स खावं. दुर्बल आणि कमकुवत मनाने कधीही साधना होऊ शकत नाही. कडक उपवास करणारे लोक आपल्या उपवासाचा अभिमान बाळगतात. उपवास हे साधन आहे, साध्य नाही. उपवास हे कर्म आहे. कर्मानी मोक्ष मिळत नाही. कर्म हे सहकारी साधन, सहकारी, मुख्य नाही. सहकारी आणि मुख्य मध्ये फरक आहे. मला विमानाने परदेशामध्ये जायचंय, त्यासाठी मी माझ्या कारनी विमानतळावर आलो. कारनी विमानतळावर येणं ही कारचं येणं सहकारी साधन आहे. विमानात बसणं हे मुख्य साधन आहे. यज्ञ यागादी कर्म, उपवास आणि व्रत वैकल्यादी कर्म हे चित्तशुद्धीचं सहकारी साधन आहे. ध्यान साधनेसाठी सहकारी साधन आहे. म्हणून सांगितलं जातं मुख्य साधन नव्हे. म्हणून गरजेपेक्षा अधिक खाणं आणि गरजेपेक्षा कमी खाणं, या दोन्हीनी परमार्थ बिघडतो. आणि याला प्रमाण देतो मी, डॉक्टर काकांचं प्रमाण दिलंय. माझ्यासाठी ते सुप्रीम कोर्ट आहे. पण असे काही लोक असू शकतात की ज्यांचे सद्गुरू काका नसतील. मग त्यांनी काय करावं? विश्वास ठेवावा नाही ठेवू, म्हणून त्याला श्रुतीचा सिद्धांत देतो, सुप्रीम कोर्टाचा सिद्धांत देतो. नायमात्मा बलहीनेन लभ्यः. कठोपनिषद सांगताय, नायमात्मा बलहीनेन लभ्यः न मेधया न बहुधा शृणेन यमे वैश्य वृणते स्तेन लभ्यः तस्यैष आत्मा विमृणते तनुम स्वाम. दुर्बल माणसाला आत्मतत्व प्राप्त होत नाही. म्हणून स्वतःच्या शरीराची
कधीही अवहेलना करू नका. मोक्ष प्राप्त करण्यासाठी सुंदर यंत्र भगवंतानी दिलाय, त्याला मानव देह असं म्हणतात. एक सुभाषित सांगतो, हे संस्कृत सुभाषित ऐकताना त्याचा मराठी अर्थ कळून जाईल. यज्ञाच्या वेळी बळी कोणाला देतात, या प्रश्नाचं उत्तर आहे या सुभाषितात, अश्वम नैव, घोड्याचा बळी देत नाही. त्याची जर लाथ खाल्ली तर बत्तीसी बाहेर येईल, म्हणून घोड्याचा बळी देत नाही. अश्वम नैव, गजम नैव, हत्तीचा सुद्धा बळी देत नाही. कोण पकडेल, आपल्यावर मरण ओढवून घेईल. आणि आता दोनदा नैव म्हटलंय, व्याघ्रम नैवच नैवच, वाघाचा तर बळी नको रे बाबा, नको रे बाबा. व्याघ्रम नैवच नैवच. मग कोणाचा बळी देतात, अजापुत्रम बलिम यच्छेत. अजा म्हणजे बकरी, बकरीचा पुत्र म्हणजे बोकड. अजापुत्रम बलिम यच्छेत, का बरं त्याचा बळी देतात, देव दुर्बल घातक हा, देव दुर्बलाला कधी साथ देत नाही. परमार्थ दुर्बलाचं क्षेत्र नव्हे. आता या ठिकाणी देहाचं बलत्व, मनाचं बलत्व, निर्णय घेण्याच्या क्षमतेचं जीवाचं बलत्व. आणि म्हणून नायमात्मा बलहीनेन लभ्या, बलहीन माणसाला आत्मप्राप्ती होण्याची शक्यता नाही. म्हणून 8-8 दिवस उपवास करण्यामध्ये पुरुषार्थ मांडण्याची गरज नाही. आत्मस्वरूप प्राप्ती हाच फक्त पुरुषार्थ आहे, बाकीचे पुरुषार्थ नाहीये. मी पाण्यावर राहतो, मी दुधावर राहतो, मी ताकावर राहतो, असा परमार्थ भगवंतानी सुद्धा सांगितलेला नाही. अति खाण्यामुळे किंवा कमी खाण्यामुळे रज आणि तमो गुणाचं संवर्धन होतं, आणि असा माणूस प्रमाणापेक्षा जास्त झोपतो किंवा त्याला झोपच लागत नाही. दोन्ही कडून तो चिडचिडा होतो, दोन्ही कडून तो सुस्तावतो. त्याच्या मनामध्ये उत्साह नसतो, सावधानता नसते. न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अति जागणारा, अति झोपणारा दोन्ही वाईट. अति खाणारा, अति उपास करणारा, तसाच अति जागणारा आणि अति झोपणारा सुद्धा वाईट. कमकुवत आणि दुर्बल लोक असतात. अंतःकरणाचं दौर्बलत्व हा मोठा दुर्बलता आहे, लक्षात ठेवा. शरीराची दुर्बलता खाण्यापिण्याने भरून तरी निघेल, मनाची दुर्बलता असता कामा नये. पारमार्थिक माणूस मनाने सशक्त असला पाहिजे. सशक्त मनासाठी सशक्त शरीराची पण गरज. अति जागरण आणि अति झोप, अति खाणं आणि अति उपवास, या सगळ्या गोष्टी वाईट आहेत, लक्षात. म्हणून मग पुढच्या श्लोकात सांगतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा सगळेजण म्हणतील आम्हाला तर हे माहितीच आहे. सात्विक शुद्ध आहार घ्यावा, पण तो योग्य प्रमाणात घ्यावा. योग्य प्रमाणात आहार घेण्यासाठी जीवेवरच्या संयमनाची गरज असते. अजिबात न खाणं सोपं आहे आणि जास्त खाणं सुद्धा सोपं आहे, पण आवश्यकते एवढं खाणं अवघड काम आहे. पोटापुरता खाणं अवघड काम आहे, पोटाच्या वर खाणं सोपं आहे. पोटापेक्षा कमी खाणं सुद्धा सोपं आहे. गरीब घरामध्ये, दरिद्री घरामध्ये आपल्या मुलांचे यथेच्छ पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नातून आई जेवते. पूर्वी परिस्थिती एवढी सबळ नव्हती. त्यावेळेला घरातली जी गृहिणी, जी माता, ती आपल्या मुलांचं जेवण झाल्यानंतर राहिलेलं अन्नातून स्वतःचं पोट भरत असे. ते अन्न तिला कमी पण पडत असे. तिच्या शरीराचं पाहिजे तसं पोषण होत नसे हो दारिद्र्यामुळे. त्याच्यात भोळी भावना
की बा याचं भलं झालं पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे, म्हणून उपवास तापास पहिला मुलासाठी एक पहिला वार, दुसऱ्या मुलासाठी दुसरा वार, तिसऱ्या मुलासाठी चौथा वार, एकेका मुलाच्या एकेका भल्यासाठी पुन्हा 2-4 वार त्या आठवड्यामध्ये लावून जेमतेम 2-3 दिवस जेवण करत असे ती माऊली. स्वतःच्या शरीराचा सांगाडा तयार करून घ्यायचा, पर्निशियस एनिमिया डेव्हलप करून घ्यायचा आणि मृत्यूला समोर जायचं. परमार्थ नाही आहे हो. अशा चुकीच्या भ्रामक कल्पनेमध्ये परमार्थात राहू नका. आता सगळं उपलब्ध आहे. 12ही महिने 24 तास हवा तो पदार्थ आपल्याला मिळतो. इन्स्टंट फूड सुद्धा अवेलेबल आहे. आता या क्षणामध्ये आम्हाला खाण्याच्या वासनेमध्ये वाहून न जाण्याची काळजी घ्यायची आहे. पूर्वी आर्थिक स्थिती खराब असायची, पण आता सुबत्ता आली आहे. भारतामध्ये सुद्धा सुबत्ता आली आहे. गरीब माणूस सुद्धा पूर्वीसारखा दरिद्री राहिलेला नाही. खूप कमी झाला आहे दारिद्र्य. कोरोना काळामध्ये सुद्धा सरकारने धान्य पुरवलंय आणि कोणाला उपाशी राहू दिलं नाही. एवढं मुबलक धान्य त्यांना प्राप्त झालेलं. त्यामुळे एवढं दारिद्र्य नाही. मग आता योग्य आहार घेणं तेवढंच गरजेचं आहे. मन उत्साही आणि प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. देवदेवतांचे वारांच्या नावाने उपवास करून स्वतःच्या शरीराची अवहेलना करणं, गांजवणं पाप आहे, गुन्हा आहे आणि मोक्षाच्या आड येणारा मोठा अडथळा आहे. लक्षात ठेवा. आवश्यक तेवढी निद्रा घेतली पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त निद्रा घेता कामा नये आणि उगाच जागरणही करता कामा नये. काही लोक जागरणात पटाईत असतात, काही लोक झोपण्यात पटाईत असतात, काही लोक खाण्यात पटाईत असतात, अति खाण्यात, काही लोक उपवास करण्यात आणि उपाशी राहून खंगवण्यात पटाईत असतात. आणि या सगळ्या गोष्टी करणं सोपं आहे, पण आवश्यक तसं बॅलन्स जीवन जगणं अत्यंत कठीण आहे. संध्याकाळी एका सुस्थितीतल्या परिचिताकडे बफे आहे. हे सकाळच्या जेवणाच्या वेळी सांगण्याची काय गरज आहे. त्याचा अर्थ असा की पोटापेक्षा कमी खा, तुला संध्याकाळी यथेच्छ खायचं आहे. दीक्षित डाएट असं चालत नाही. लक्षात ठेवा. असं परमार्थात चालत नाही. एकादशी उद्या आहे हे दशमीच्या दिवशी रात्री का आठवण यावी. ती जेवताना रोज ज्याप्रमाणे मी भोजन घेतो आवश्यक तेवढं, पोटभर जेवायला कधीही परमार्थाने विरोध केलेला नाही बरं का. आवडीच्या वस्तू खायला सुद्धा परमार्थाचा विरोध नाही. लक्षात ठेवा. मनासारखं जेवा, पोटाला लागतं तेवढं खा बस. आवडीची वस्तू खायला काही विरोध नाही. ती पुन्हा पुन्हा घ्यायलाही विरोधी नाही. वखवखून खायला विरोध आहे. आपण एखादं नाव घेऊया, असं नाव घेऊ की जे कोणाला एकदम वाटणार नाही काही. लाडू समजूया आपण. सध्या तर कॉमन, कुठेही लग्न कार्यात न आढळणारी वस्तू लाडू. पूर्वी तीच असायची. अशी जी कॉमन वस्तू आहे, आपल्याला हवं तेवढं खायला काहीच हरकत नाही. वखवखून खाण्याची गरज नाही, आदाशासारखं खाण्याची. जेवतो तो मनुष्य, खातो ते ढोर आणि वखवखून भिडतो तो राक्षस. मी कोण आहे विचार करा. मला जर मोक्ष मिळवायचा असेल, मला पोटभर जेवलं पाहिजे. पोटापेक्षा कमी जेवता कामा नये, पोटापेक्षा अधिक जेवता. योग्य आणि आवश्यक त्या निष्ठेने म्हणजे आत्मनिष्ठेने शरीर आणि मन
संयमित ठेवता आलं पाहिजे. त्यावेळेला मी सावध राहतो, त्यावेळेला मी एकाग्र राहतो. एकाग्र माणसाच्या जवळ सूक्ष्म विचार करण्याची शक्ती असते. म्हणून जीवन नियमित पाहिजे, जीवन संयमित पाहिजे. चांगला सिनेमा आहे तर बसले रात्रीपर्यंत पाहत. आजकाल लॅपटॉपवर सगळं पाहायला मिळतं. हवा तो सिनेमा हवा तेव्हा पाहता येतो. म्हणून आपल्या झोपेत खोबरं करून पाहत बसणं बरोबर नाही. माझ्या जीवनाची संयमितता बिघडता कामा नये, कारण मला आत्मप्राप्ती करून घ्यायची. जे आपलं जीवन संयमित जगत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य येतं. जास्त खाणाऱ्यांच्या सुद्धा आणि कमी खाऊन शरीर खंगवणाऱ्यांच्या सुद्धा जीवनात नैराश्य येतं, निराशा येते, उद्वेग येतो, चिडचिड येते, आत्मविश्वास नाहीसा होतो, स्वप्रयत्न करण्याची इच्छा मंदावते आणि मग अप्रतिहत स्वरूपाची काय होते, आत्मस्थिती प्राप्त होत नाही. प्रतिहत शब्दाचा अर्थ प्रतिबंध निर्माण होतो. म्हणून साधकाचं जीवन संयमित असावं, नियमबद्ध असावं. कुठेही शरीराचे हाल करू नका आणि शरीराचे चोचले पुरवू नका. शरीराला पोटभर अन्न अवश्य द्या. आवडीचं द्यायला सुद्धा हरकत नाही. राजा जर असेल तर त्याला रोज पक्वान्य खायला परमार्थाचा विरोध नाही. पण खूप सुस्ती येईल असं खाता कामा नये, उपाशी राहता कामा. व्रत वैकल्य उपास तापास अनुष्ठान हे माझ्या मोक्ष मार्गाचे सहकारी साधन आहे. जर लक्षात आलं तर माणूस शरीराला गांडवणार नाही आणि उपवास सोडण्याच्या दिवशी सुस्त राहणार नाही. अशा पद्धतीने जर मी माझं जीवन संयमित करू शकलो तर मला ज्ञाननिष्ठा प्राप्त करता येते. बऱ्याच प्रमाणात मानसिक दुःख बाहेरच्या बाहेरच पडतात आणि स्वाभाविक असलेली आत्मशांती प्राप्त होते. आहार झाला, आता विहार. विहार शब्दाचा अर्थ असा होतो व्यापार, चलन वलनादी व्यापार. पण व्यापार शब्दापेक्षा भ्रमण शब्द वापरूया, कारण चेष्टा शब्दाला व्यापार शब्द वापरलेला आहे. म्हणून विहार शब्दाला भ्रमण करणे असं म्हणतो. चला आम्ही विहाराला चाललो. आपल्याजवळ शब्द असतात, नौका विहार, जलविहार. खूप प्रकारचे पाण्यातले खेळ असतात. आता तर ते इतके विकसित झाले आहे की विचारता सोय नाही. पूर्वी फक्त जलविहार शब्दाचा अर्थ पोहणे असाच घेत असत. पुढे पुढे त्याचा अर्थ नौकायन असा झाला. पण आता पाण्यातले एवढे खेळ अनेक ठिकाणी उपलब्ध झाले आहेत की त्याला जलविहारच म्हणतात. तसं अन्य ठिकाणी फिरणे हा विहार आहे. स्वतःला चार भिंतीत कोंडून ठेवून संकुचित करणं अपेक्षित नाही. म्हणून शुद्ध हवेमध्ये फिरावं, व्यायाम घ्यावा, नियमितपणा असावा. फिरण्यामध्ये सुद्धा अतिरेक असता कामा नये. आहार जेवढा युक्त तसा विहार सुद्धा युक्त पाहिजे. युक्ताहार विहारस्य. फिरावं, इतकं फिरतात की दुसऱ्या दिवशी पाय दुखतात. हा पहाड चढ, तो पहाड चढ, काय म्हणतात त्याला, स्टंट. स्टंट नाही अपेक्षित, विहार अपेक्षित. सगळ्यांच्या लक्षात आलाय मला काय सांगायचं आहे ते.
युक्त चेष्टा. चेष्टा शब्दाचा अर्थ व्यापार असा. माणूस ज्या वेळेला कामनानी संकल्पाने प्रेरित होतो तेव्हा त्याला काहीतरी करावं असं वाटतं. आणि त्या ज्या चेष्टा असतात त्याला विहार, त्याला चेष्टा असं म्हणतात. आणि मग तो काहीतरी करतो आणि मग जे काही करतो त्याला तो एवढं महत्व देतो की ते त्याचं कर्तव्य आहे असं वाटतं. अखंडपणे कर्तृत्व करत राहणं हे माणसाचं कर्तव्य नाहीये. स्वतःचं शरीर उत्तम ठेवणं, आहार विहार उत्तम ठेवणं हे माणसाचं कर्तव्य आहे. पण आता मुलाबाळांनाही सांभाळणं कर्तव्य आहे का? त्यांना समजत नाही तोवर सांभाळणं कर्तव्य आहे. ज्या वेळेला त्यांना समजायला लागतं त्यानंतर त्यांचं त्यांना करू द्यावं हे कर्तव्य आहे. पण नाही, आम्ही त्याला घास घालतोच. बाळा मी खाऊ घालतो, तू कशाला आपल्या हाताने खातोस? आणि मग म्हणतात तो आपल्या हाताने खात नाही, आम्ही नाही खाऊ घातलं तर तो उपाशी राहतो, त्याला खाऊ घालणं आमचं कर्तव्य आहे. विशेषतः आजींकडनं येत असतं असं वाक्य. कर्तव्य आहे का? त्याला त्याचं करता यायला पाहिजे हे शिकवणं बरोबर आहे. पण करता त्याला येत असताना सुद्धा त्याचं करून देणं कर्तव्य कसलं आलं? लुडबुड झाली पण आम्ही त्याला कर्तव्याचा दर्जा देतो. मुलगा कमवायला लागल्यानंतर सुद्धा घर चालवण्यासाठी आपण कमवतच बसायचं. कर्तव्य आहे का? तुमचं कमावणं कधीतरी तर थांबलं पाहिजे ना जीवनामध्ये. मरेपर्यंत कमवतच राहायचं, मरेपर्यंत कमवतच राहायचं. पैसा कशासाठी कमवायचा? त्याच्यापासून आवश्यक ती सुख मिळत करतात. आवश्यक ती सुख मिळाल्यानंतरही जर कमवतच राहिलं तर अनावश्यक सुखातिरेकांच्या इच्छा होतात. आणि मग तो सुखातिरेक संपत नाही. हो, आजकाल पद्धत झाली आहे, रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही फिरून आले का विचारतात, अब्रॉड गेले होते का म्हणतात. अब्रॉड काय शब्द वापरतात? अब्रॉड जाऊन आलो म्हटल्याशिवाय त्यांना फिरलं असं वाटत नाही. सगळं जग बघणार आहात का तुम्ही? जगातली प्रत्येक बारीक सारीक वस्तू बघणार आहात का तुम्ही? आकाशामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत का? जमिनीच्या खालच्या तुम्हाला गोष्टी कळणार आहेत का? समुद्राच्या आतल्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत का? सगळं जग तुम्ही पादाक्रांत करून पाहू शकणार आहात काय? जर नाही तर मग अशी गोष्ट बघा जी बघितल्यानंतर सगळं कळेल, त्याला आत्मतत्व असं म्हणतात. मुंडक उपनिषदामध्ये प्रश्न आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी एक पाहिल्यानंतर सगळं पाहिल्याचं समाधान होईल? एक मृत्तिका म्हणजे माती पाहिली तर सगळे सुरई, गाडगं, मडकं, रांजण पाहिल्यासारखं आहे. एक सुवर्ण पाहिलं सगळे अलंकार पाहिल्यासारखे. एक लाकूड पाहिलं तर सगळ्या खुर्च्या, सोफा, टेबल पाहिल्यासारखं. तसं एक आत्मतत्व पाहिलं तर सगळं ब्रह्मांड पाहिल्यासारखं आहे. सगळं सगळं पाहिल्यासारखं आहे. मग काय बघावं? हो, सगळं पाहत फिरावं की एक आत्मतत्व बघावं जे सगळ्यांमध्ये विराजमान आहे? म्हणून युक्त विहार आणि युक्त चेष्टा याचा अर्थ आत्मतत्वाच्या अनुषंगिक आहे. लक्षात ठेवा, कर्माला प्राधान्य देतो. मुलाचं करणं झाल्यानंतरही नातवाचं करत बसतो. हो, याला शहाणा म्हणावं की मूर्ख म्हणावं? याला वेडा म्हणावं की याला सुज्ञ म्हणावं? दुर्दैव आहे. एक महिला काकांसमोर आली होती आणि म्हणली, काका, मुलगा आणि सून दोघही जण कामावर जातात, दोघही नोकरीला लागले. मी त्यावेळेला उभा होतो तिथे आणि म्हणले, काका,
त्याच्यामुळे तुमच्याकडे येणं होत नाही, काय करावं? आता म्हणजे एखादा नोकर वगैरे बघावा, तर ते म्हणले नोकर लावला तर थोड्या दिवसासाठी ते खूप पैसे मागतात. काका म्हणले, अगं तुझा मुलगा कमावतो, इंजिनियर आहे, त्यात तुझी सूनही कमवावी लागली, म्हणजे घरामध्ये दुप्पट उत्पन्न झालं की नाही? मग दुप्पट उत्पन्न झालं, सुनेचं ऍडिशनल तेवढं उत्पन्न झालं की नाही? मग तिच्या उत्पन्नातला पावपट खर्च जर नोकरावर लागला, तुला आत्मचिंतन करता येईल ना? तू 8 दिवसासाठी नोकर खूप पैसे घेतो असं म्हणण्यापेक्षा नेहमीच मुलांना पाहण्यासाठी ठेव आणि मोकळी राहा, आत्मचिंतन करणार आणि येण्यासाठी मोकळी पण राहा. 10,000 रुपये मिळतात आहे, त्यातले 2,000 4,000 खर्च झाले तरी 6 हातात राहतात आहे ना तुझ्या. 10च्या 10 पुन्हा राहिले पाहिजे सुनेचे, असा विचार का करते? उदाहरण दिलं बरं. 10,000 आजकाल पगाराला कोणी विचारतच नाही. मी फक्त उदाहरणासाठी शब्द वापरतो. थोडासा पैसा खर्च करून जर त्याऐवजी आपल्याला आत्मसुखाकडे जाण्याचा रस्ता मिळतोय, का न घ्यावा? नातवाचं नातीचं करत बसण्यामध्ये आयुष्य घालवलं पाहिजे हे कर्तव्य आहे का? उद्या तुम्ही जिवंत नाही राहिले तर तुमचा नात आणि नाती मोठे होणार नाहीत का? सक्षम होणार नाहीत का? युक्त चेष्टा म्हणून प्रमाणामध्ये चेष्टा असली पाहिजे. कर्माला किती प्राधान्य द्यावं हे माणसाला कळत नाही आणि माणूस कर्मामध्येच अडकतो आणि मग मी मुलाला मदत करतो याचं भूषण समजतो. आम्ही की नाही हो, एवढा त्याला मदत करतो त्यांनी तो रिलॅक्स राहतो. कसं आहे म्हणजे तुम्हाला स्वस्त बसवत नाही. मुलाची कीव नाही येत आहे, आसक्ती आहे. घरातला पैसा घरातच राहावा, दुसरीकडे तो डिव्हाइड होऊन जाऊ नये. त्यापेक्षा आपणच तिथे थोडा वेळ राहावं, याला थोडासा आराम द्या. तो कमवायला लागलाय ना, मग तू कशाला कमावतोय? चालताय ना त्याच्यावर घर, भागताय ना? नाही, अजून त्याच्यात भर पडेल. काय करायचं अजून भर पडू? 1 लाखाचे 10 लाख होतील, त्यांनी काय होणार आहे? 10चे 50 होतील, त्यांनी काय होणार आहे? 100 रुपयाची वस्तू घ्यायची माणसाला, मग 1000 रुपयाची घ्यावीशी वाटते आपोआपच. म्हणजे 10चे 50,000 रुपये आल्यानंतर पुन्हा हाती राहतात ते तेवढेच असतात, लक्षात. पूर्ण सारखंच असतं. पगार 10,000 असो की 50,000 असो, उरतात सारखेच. आम्ही असा विचार नाही करत, कारण आत्मानुवर्ती मोक्षानुवर्ती मी तीव्र मुमुक्षु नाही आहे म्हणून नाही करत. मला मोक्ष पाहिजेच आहे म्हणून मी प्रयत्न नाही. मोक्ष हा माझ्या जीवनाचे निकट नसते, मला खऱ्या अर्थाने त्याची आवड नसते. ज्याला आवड असेल तो व्यवहारामध्ये वाहत जात नाही, चेष्टांमध्ये स्वतःला हरवून घेत नाही. योग्य आणि आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये शरीराची हालचाल करून मोक्षाकरता कायम सावध असतो आणि जीव ब्रह्मैक्य साधतो. असं आपल्या जीवनात व्हावं आणि आपलं जीवन संयमित व्हावं. संयमित होणं नेहमी कठीण असतं. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं किंवा झोपणं किंवा व्यवहार करणं सोपं आहे. आवश्यकतेपेक्षा कमी खाणं झोपणं किंवा व्यवहार करणं सोपं आहे. आवश्यक तेवढा नेमकं जगणं खूप कठीण आहे. म्हणून हा श्लोक फार कठीण आहे आणि सगळ्यांना पाठ आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, पटकन म्हणतात, पण म्हणणं खूप सोपं आहे. पण जर असं जगलो तर मग माणूस योगो निर्विण्ण चेतसा योगो भवती दुःख, हा अशा पद्धतीचा योग केला तर तो दुःखाला कारणीभूत आहे. आणि नाही तर मग तो योगी काय आहे? नियती. जर त्यांनी संयम केला तर तो योगी होतो. असा योगी कसा जगतो, असा योगी कसा ओळखायला येतो,
हे पुढील 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी वर्णन केलं आहे, जे आपण सोमवारी सकाळी बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी सिद्ध मामा. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम